निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. गिरणी कामगार एकजुटीचा. अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? आमच्या हक्काचं. 2 महिन्यानंतर मीटिंग झाली. 9 जुलैला मोर्चा निघाला, त्यामुळे ती मीटिंग कॅन्सल झाली. परत 9 ऑगस्टला शांती मैदान तिकडे गेल्यामुळे ती मीटिंग कॅन्सल झाली. 2 महिन्यानंतर हे प्रथम मीटिंग घेण्यात आली. विशेष म्हणजे 9 जुलैला जो मोर्चा निघाला तो 28 जुलै 2010ची पुनरावृत्ती होती. न भूतो न भविष्याचा मोर्चा निघाला. बरेच गिरणी कामगार आले होते, पण त्यांना बसायला पण जागा नव्हती. पावसाचा दिवस होता आणि वयस्कर माणूस असल्यामुळे बसू शकला नाही आणि ते निघून गेले. पण सरकारला एक प्रकारची चांगली चपराक बसली की आपले गिरणी कामगार जीवन द्यायला त्या हक्कासाठी लढतोय. त्यावेळेला पूर्ण दिवस असल्यानंतर बरेचसे आपले उभाट्याचे म्हणजे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब आले, मनसेचे बाळा नांदगावकर साहेब आले, तसेच राष्ट्रीय आपल्या शरद पवार गटाचे जयंत पाटील साहेब आले अध्यक्ष. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आणि नेते मंडळी आणि मंत्री महोदय सामंत साहेब आले, बरेच आले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. परत खासदार पण आले होते, अमित सावंत साहेब. प्रत्येक मंत्र्याला वाटते, प्रत्येक आमदाराला वाटते, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की मिल कामगारांना मुंबईत घर मिळालं. प्रत्येकाला वाटतंय, पण काय माहितीये का, बोलतात कुठून ते समजत नाही. इथून बोलताय की वरून बोलताय. सगळेजण बोलतात मिल कामगारांना घर मिळालं. 14 संघटना एकत्र आल्या, त्याचा मोर्चा. त्याचा फलित म्हणून स्वतः उदय सामंत साहेब आले, पत्र घेऊन आले की उद्या मिटिंगचं. आणि ती मिटिंग कुठे झाली? शिंदे साहेबांच्या दालनात. त्याच्यामध्ये सगळे विषय क्लिअर केले. महत्वाचा विषय म्हणजे कुठला क्लिअर केला? जो 17 नंबरचा तो फॉर्म हे होता, एक कॉलम होता, त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं? वांगणी तर सेलूचं घर जर नाकारलं तर त्या व्यक्तीला या स्कीम मधून बाद केलं जाईल. तो 17 नंबरचा कॉलम रद्द केला. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही गिरणी कामगार वंचित राहिले ते फॉर्म भरायचे, त्यांनाही फॉर्म भरायला परमिशन दिलं जाईल. दुसरी गोष्ट, जे वांगणी आपल्या ह्याला सेलूला आपला कोणगावला जे मेंटेनन्स जास्त लावला तोही कमी केला जाईल. परत अशा बऱ्याच चर्चा झाल्या, पण त्याचं 2 महिने झाले मिनिट्सच मिळत. मिनिट्स कुठं अडकले, काय अडकले समजत नाही. आमचे पदाधिकारी प्रत्येक संघटनेचे एक पदाधिकारी स्वतः मंत्रालय गेले, संबंधित आपले त्यांना पत्र दिलं. पत्र दिल्यावर मिनिट मिळत. 2 महिने झाले, काय त्याचा मिनिट लावला ते समजत नाही. कोणाचा दबाव आहे, कोणाचा प्रेशर आहे, कोणाचा काय प्रॉब्लेम आहे ते समजत. मिनिट मध्ये फक्त जे मोर्चामध्ये आश्वासन दिलं होतं ते मिनिट्स मध्ये उतरले गेले. पण ते बाहेर काय येते, ते बाहेर त्या न येण्यामुळं आम्हाला वाटते परत एखादं आंदोलन छेडावं लागतं. की आम्ही आता परवा आमची मिटिंग झाली 14 संघटने, त्याच्यामध्ये ठरलं ह्या आठवड्यात जर मिनिट नाही आलं तर म्हाडा कार्यालयावरती धडक दिली जाईल. सर्व 14 ठरलं. म्हणजे काय होतं का समजत नाही. जरांगे पाटील साहेबांनी जो मोर्चा काढला ना, होतो नवीन शेती, त्यांना 1 दिवसात परमिशन होती. त्यांची संख्या बघून प्रत्येक दिवस वाढवून गेला. 4थ्या दिवशी त्या व्यक्तीला हातामध्ये GR मिळाला. कच्चा GR बनवून आणला होता, त्याच्यामध्ये सगळ्या मागण्या मान्य केलं. त्यांच्या संबंध त्यांच्या बरोबर पुरा नवा जमा होता. ॲडव्होकेट होते, परत मला वाटते जे GR ज्यांना माहिती होती ते सर्व कार्यकर्ते, त्यांना दाखवलं GR बरोबर आहे का. जरांगे म्हटलं ते सगळे कार्यकर्ते ॲडव्होकेट होते बरोबर आहे आणि तो व्हेरीफाय करून नवीन GR अध्यक्षांच्या आपल्या त्यांच्या हस्ते सही करून त्यांना GR मिळाला. किती? 1 तासात. गिरणी कामगारांनी कुठं घोषणा राज्य सरकार GR का देत नाही? जे झालं तेच तुम्ही जे बोललं तेच आम्ही मागतो. ते जर तुम्ही देत नसेल तर कसं होणार? बऱ्याच तशा मागण्या ज्या 2012ला 2016ला आणि 2020ला जी लॉटरी निघाली त्याच्यामध्ये ट्रान्झिटच्या रूम आहे. 2009 मध्ये त्या ट्रान्झिटच्या रूम 10 ते 12 ट्रान्झिटच्या रूम आहे. त्या गिरणी कामगारांना कधी मिळणार? त्यावेळेस बोललं होते की भविष्यामध्ये आम्ही गिरणी कामगार रूम देणार. बरं झालं, त्या ज्या गिरणी कामगारांना त्या ताबडतोब त्या ट्रान्झिटला खाली करा आणि त्या रूम ट्रान्झिटला द्या. ट्रान्झिटच्या रूम खाली करून
गिरणी कामगाराला रूम द्या आणि त्या गिरणी कामात तिथं लॉटरी काढा व ज्या ज्या मिलची जी घरं आहेत त्या मिलच्याच लोकांना लॉटरी काढून तिथं घरं द्या. कारण काय बरेच दिवस किती दिवस वाट पाहायची. तुम्ही अजूनही तुमचे फोन येतात, वांगणीचे सिनेचे अजूनही फोन आहेत. आता फोनच्या आधाराने काय केलं, वेगळी पद्धत वापरण्याची मिळेल. तुम्हाला घर कुठं पाहिजे, वांगणीला पाहिजे, सेलूला पाहिजे, मुंबईत पाहिजे. त्या गिरणी कामगार बोलला तर मुंबईत पाहिजे तर ते म्हणतात ओटीपी द्या. मी आपल्या चॅनलवर सांगू इच्छितो की कोणी कोणाला ओटीपी देऊ नका. पाठीमागं एवढं मोबाईल झालं होतं बँकेचा ओटीपी आला तर तुमचं बँकेचं अकाउंट पूर्ण खाली होतं. आता जर तुम्ही ओटीपी दिला तर तुमचा घराचा मुंबईत हक्क जाणार तर तुम्हाला घर बाहेरगावी मिळणार. आणि त्या बाहेरगावी घरानंतर रिप्लाय नाही दिला तिथला ओटीपी देऊ तिथला पण तुमचा हक्क नाही, म्हणजे पूर्ण घराचा हक्क तुम्ही पूर्ण बाद होणार. म्हणून मी तुमच्या चॅनलवर सांगू इच्छितो की तुम्ही ओटीपी मागितला, बँकवाले असून भाडा असून आणखीन कोणी तुम्ही ओटीपी कोणालाही ओटीपी देऊ नका. तुम्हाला जर माहित नसलं आपल्या हे आहे व्हॉट्सअप आहेत संघटनेच्या जवळ 58 मिनिटच्या 58 प्रत्येकाचं मिनिटचं व्हॉट्सअप आहे. प्लस 3 ते 4 ग्रुप आहेत, 25 ग्रुप आहे, 2 मोठे ग्रुप आहेत. नाही म्हणलं तर 7 ते 8 हजार व्हॉट्सअपवर सभासद आहेत. व्हॉट्सअपमध्ये चर्चा करा, व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल पण तुम्ही हा देऊ नका. महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर राज्य सरकार समजून इच्छितो आम्हाला आमचं मिळत नसेल तर आम्ही परत आंदोलन करणार 14 संघटना. मग ते तुम्हाला आंदोलन भारी पडेल. म्हणजे म्हाडा कार्यालय असो मंत्रालय असो. आता आझाद मैदानावर आंदोलन करून का फायदा नाही, आझादमध्ये कोणीच नाही. डायरेक्ट ते मंत्रालयावर असेल, विधान भवनामध्ये असेल किंवा म्हाडा कार्यालयावर त्या 14 संघटना ठरवतील. त्याचं नेतृत्व सचिन भाऊ करतील आणि रवींद्र मोहिते करतील. 14 संघटना सगळे कामगार त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली जे काय ते आदेश देतील ते त्यांचा आम्ही आंदोलन करण्यास तयार आहोत. प्रश्न असा आहे की गेले कित्येक दिवस गिरणी कामगारांना अनेक नंबर्सवरून म्हाडाच्या नावाने फोन येत आहेत. अनेक जाचक अटी घालून किंवा गिरणी कामगारांना ते तुम्ही जे म्हटलं जाता की ओटीपी मागितला जात आहे. अशी शंका व्यक्त केली जात आहे की गिरणी कामगारांचे जवळपास 1.5 लाख गिरणी कामगारांचे किंवा त्यांच्या वारसांचे जे नंबर्स किंवा त्यांची जी माहिती आहे ही कुठेतरी बिल्डर्स जे प्रायव्हेट बिल्डर्स आहेत ह्यांना पुरवली गेलेली आहे म्हाडाकडून. तर याबद्दल आपलं काय मत आहे की खरंच ही जी अफवा पसरवली जात आहे की खरंच आहे हे काही? नाही, ते सत्य आहे. कारण आम्ही म्हाडाचे सीओ त्यांच्याकडे बसलो होतो, मुख्य अधिकारी बोरीकर साहेबांकडे. तेव्हा त्यांना आम्ही बोललो की म्हाडाचा जो डेटा आहे तो मी कसा काय दिला. तर बोला डेटा आम्ही दिला नाही, राज्य सरकारने दिलाय आणि तो आमच्याकडून डेटा माझ्या मागून घेतला राज्य सरकारने आणि राज्य सरकारने दोन्ही बिल्डरला तो डेटा दिला. एक वांगणीमध्ये जवळजवळ 50,000 घरं आहेत आणि सेलूमध्ये 31,030 काहीतरी घरं आहेत. त्या दोघांना डेटा दिला. ते दोन्ही बिल्डर गिरणी कामगारांना फोन करतात आणि सतवतात. पण मी अजूनही तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा कुणी ओटीपी मागितला, कुणी फोन आला तर त्याला सगळ्याकडून उत्तर द्या, आम्हाला घर पाहिजे मुंबईत पाहिजे, मुंबईच्या घराचे आम्हाला घर कुठेही नको. सरकारने गिरणी कामगारां संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना न विचारता गिरणी कामगारांच्या त्यांची जी माहिती आहे त्यांचा जो डाटा आहे हा प्रायव्हेट बिल्डरांना सरळ देण्यात दिला गेला. तर यावरती समितीचे किंवा संघटनांचे अध्यक्ष किंवा जे काही पदाधिकारी आहेत हे जाब विचारणार आहेत का की सरळ डाटा कसा दिला गेला आहे? नाही, ती आमची चर्चा झाली. तर त्या चर्चेत आम्हाला असं माहिती पडलं की 2च बिल्डर आहेत. त्या दोन्ही बिल्डरांना एकाला 50,000 आणि एकाला 31,000 घराची अनुमती दिली आणि त्यांचं हे झालं, कॉन्ट्रॅक्ट झाले. त्यांचं काहीतरी मला वाटतंय त्यांचं अग्रीमेंट झालं दोन्ही बिल्डरशी. दोन्ही बिल्डरला सांगितलं गेलं बाबा ते तुम्ही 1 लाख मला वाटतं 1,05,000 काही समथिंग ते 1,10,000 ते गिरणीवर पात्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे आठवण सांगतो जे अपात्र आहे किंवा काही लोकांनी फॉर्म भरले नाही, फॉर्म गेलं ते त्याच्यामध्ये पण सामावून घेत आहे की त्यांना फक्त त्यांचा आकडा गाठायचे. एकाला 50,000 आणि एकाला 31,000 आकडा गाठायचे. आकडा गाठण्यासाठी ते कुठल्याही ठराव जातात आणि डायरेक्ट म्हणतात तुम्हाला मी मुंबईत घर देतो. तरी मी गिरणी कामगार सांगू शकतो जोपर्यंत संघटना बोलत नाही, काही संघटना पण त्याच्यामध्ये उतरल्या 5-6 संघटना त्या स्वतः फोन करतायत, त्यांना सांगतायत आम्ही घर देतो. त्या संघटना मी सांगू इच्छितो तुम्ही घर देणारे कोण, घर देतोय कोण, राज्य सरकार देते आणि त्याची प्रक्रिया कोण, म्हाडा करते. आता सध्या म्हाडाच्या हातामध्ये पण काही नाही. डायरेक्ट कॉल घ्यायचा बिल्डर कडून आणि ते बोलतात आम्ही म्हाडा कार्यालयातून बोलतोय.
कोणाचे पदाधिकारी पण वैतागून गेले की बरेचसे रोजचे रोज गिरणी कामगार 10-15 किंवा 50 लोक जाऊन त्यांना विचारतात की आम्हाला घर लागलं, घर कुठे आहे, कसं आहे. पण त्या अधिकाऱ्यांना पण नाही, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना माहिती. 204 आणि 205 मध्ये लोक जाऊन रोजच्या लोक त्या गिरण्या त्या पदाधिकाऱ्यांना सतवतात कार्यकर्त्यांना. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक आपण आंदोलनं केलेली आहेत, मोठे शक्ती प्रदर्शन दाखवलेलं आहे सरकारसमोर, आश्वासनं सुद्धा आलेली आहेत. आपल्याला काय वाटतं, सरकार खेळ खेळतोय का गिरणी कामगारांच्या भावनेशी, किंवा कशा पद्धतीने आश्वासनं देऊनही गिरणी कामगारांना घरं मुंबईत मिळतील हेही सुद्धा आश्वासन दिलं गेलेलं आहे, आणि तरीही कोणगाव, पनवेल, शेलू इकडून फोन गिरणी कामगारांना वारंवार केले जात आहेत. सन्मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी बराचसा मोठा तो पात्र निश्चितचा तो जे किचकट काम होतं ते किचकट काम त्यांनी मार्ग लावलं. आणि आम्हाला वाटतंय की जर त्यावेळेस अजून जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर काही नाही का ते मार्ग निघाला असता आणि सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळाले असतील. कारण काय माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना फक्त मला वाटतं अधिकार दिले की नाही गिरणी कामगारांमध्ये, त्यांचे हात कुठेतरी बांधले जातात. ते मुक्तपणे बोलत नाही, मुक्तपणे सांगत नाही आणि आम्हाला भेट पण देत नाही. हा करतो एवढं बघतो. म्हणजे त्यांचे कोणी त्यांना प्रेशर कोणाचा आहे तोच आम्हाला समजत नाही. मुख्यमंत्र्यांचा आहे त्या केंद्रातून आहे कुठे स्वतःच बोलताना स्टेजवरती सामान्य गिरणी कामगारांना मेळावा असू किंवा कुठलाही मेळावा असू त्याबद्दल आम्हाला गिरणी कामगारांना घरं द्यायचे, आम्हाला मराठी माणसाला मुंबईत आणायचे, 1 लाख मराठी माणसाला मुंबईत आणायचे. मग जो मराठी माणूस जो मुंबईमध्ये मिलमध्ये कामाला होता तो तुम्ही त्या बाहेर कोण का जाताय? मग तुम्हाला काय प्रेशर आहे का, तुम्हाला दबाव आहे का, ते लोकांना सांगा, ते तर आम्हाला कळू द्या. मग जो तुमच्यावर प्रेशर टाकतो, जो तुमच्यावर दबाव टाकतो त्या लोकांच्या आम्ही जाऊन विचारणा करू, गिरणी कामगार संघटना जाऊन विचार करतील मग काय प्रॉब्लेम आहे. शिंदे साहेब चांगलं काम करतात त्याच्यावर प्रेशर काय आणताय? पण आम्हाला त्यांनी सांगितलं पाहिजे तुमच्याकडून कोणाचा प्रेशर आहे, कुणाचा दबाव आहे. मेळाव्यात जशा पद्धतीने अनेक संघटना एकत्र आल्या होत्या, मग आता या 2 महिने उलटून गेल्यानंतरही याच्यावरती अजूनही तोडगा निघालेला नाही आहे किंवा कोणतंही उत्तर आलेलं नाही आहे. तर संघटनांचं कशा पद्धतीने मत आहे आणि काय त्यांनी मांडलेलं आहे? 14 संघटना एकत्र आल्या ती जमेची बाजू आहे. सगळ्या गिरणी कामगारांना समजून गेले की गिरणी कामगारांना वाटते की आम्हाला कुठे ना कुठे तरी मुंबईत घर मिळेल. बऱ्याचशा मी तुम्हाला अजूनही सांगू इच्छितो, बऱ्याच मिल जागा देत नाही. पण काही लोकांनी जागा दिल्यात पण मिल नाही, पण माणा घर बांधायला घेत नाही. हा काय म्हणून काय माहिती, मी तुम्हाला आताच बोललो, एकनाथ शिंदेना जे गृहनिर्माण मंत्री खातं दिले गेले त्यांना ते अधिकार दिले का फक्त नावापुरते गृहनिर्माण मंत्रीपद दिले हेच कळत नाही. म्हणून जर त्यांना पूर्ण अधिकार दिले तर ज्या मिल जागा देत नाहीत, आम्ही आता सांगू शकतो, ज्या एनटीसी असू किंवा प्रायव्हेट मिलच्या जागा देत नाही त्याच्या कारवाई करा. जिथं खटाव मिलची 6 ते 7 हजार घरं होणार होते त्या घराचं कंटिन्यू 1,000 वरती आले, 1,000 तर 1100. ही जागा पूर्ण खटावची जागा जी ओपन टेशन जागा होती ती पूर्ण जागा दादांना विकली गेली. तर असा जर व्हायला लागला मग गिरणी कामगारांमध्ये घरात कुठे मिळणार? तुमच्या 14 संघटनेने तेही ठरवलं जर जागा कमी पडली, पहिली वेळची जागा घेतली तिथं जागा कमी पडली की आमचे स्वर्गीय आपले यादव साहेब, सुरेश यादव साहेब ची जागा जी कांदूरची जागा बघितली त्या जागेचा आपण पर्याय आम्ही शोधतोय. तिथे जर जागा आम्हाला जर कमीत कमी 100 ते 150 एकर मिळाली तर जे काही गिरणी कामगार राहतील त्या जागेवरती सर्व गिरणी कामगार एकाच ठिकाणी मुंबईत घरं मिळतील. चॅनलच्या माध्यमातून ज्या गिरणी कामगारांना खूप सातत्याने कॉल आल्यामुळे त्रास झालेला आहे किंवा अजूनही बाकी गिरणी कामगार आपल्यापासून वंचित आहेत, काय सांगाल त्यांना? मी सांगतो त्यांना त्रास काहीच नाही, ते त्रास वाढून घेत आहे. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईल रिमोट कोणामध्ये हातामध्ये, तुमच्या हातामध्ये. त्याला सडेल उत्तर द्या. जरी तो बडबडता नाही मोबाईल बंद करा ना. तुम्ही त्याला काय बोला किंवा तुम्हाला मोबाईल घर देतोच का, एक व्हिडिओ टाकला की त्याच्यामध्ये मोरेंनी जे सडोड उत्तर दिले त्याला आपल्या माडात ते उत्तर ऐका. तो प्रत्येकाला व्हिडिओ का असतोय, तो व्हिडिओ जसं तिने उत्तर दिलं आणि त्याप्रमाणे उत्तर द्यायला शिका. नाही उत्तर द्यायला शिकला तुम्ही एवढं बोलू शकता की आम्हाला घर कुठं पाहिजे, मुंबईमध्ये पाहिजे. सध्या ते म्हणले मुंबईत नाही पाहिलं, डायरेक्ट मोबाईल तुमच्या हातामध्ये डायरेक्ट कट करा मोबाईल. संघटक आहे. आता बरीचशी माहिती तुम्हाला थोडी समजून दिली आहे की 9 जुलैला आम्ही मोर्चा काढला. त्या मोर्चाचं आम्हाला चेअर नाही भेटलं. आता पवित्रतांनी आता मोर्चा घेऊन गेले
की आम्ही एक आंदोलन छेडणार आहे. त्यामुळे बोलतो अरे आम्ही किती 40 वर्षापासून आंदोलनच करत आहोत. तर मला उत्तर साहेब सरकार एवढी विनंती आहे की तुम्ही मालकांसाठी जर 58 डिसिजन तुम्ही त्यावेळेस सुधारणा करू शकता तर आमच्यासाठी का तुम्ही सुधारणा करू शकत नाही. तुम्ही वारंवार सांगता आम्हाला मुंबईत तुम्हाला घर देतो. शक्य आहे, मुंबईत घर देणं शक्य आहे, कारण का मुंबईत एवढी जागा आहे आणि मोदी साहेबांनी आणि यादव साहेबांनी जागा दाखवली पण आहे. माझी एवढी विनंती आहे सरकार की मालकासाठी तुम्ही जर 58 डिसिजन सुधारणा करू शकता तर आमच्यासाठी पण तुम्ही डिसिजन 58 सुधारणा करा. आणि तिची विनंती करतो. जय महाराष्ट्र. मला काही टेन्शन नाही, काय नाही. देतात त्याच्यावर उद्योग होत काही 70 वर्षाची पाहिजे काय करणार. मुलांच्या जीवावर घ्यायचं तर टेन्शन चालू करेल. महागाई तो भरतली आहे, पुढे तो आपली सांगतो त्यांना संसार करून द्यायचा नाही आपण हे करणार त्याच्यासाठी. आणि मुंबईमध्ये आम्हाला घर पाहिजे. म्हणून मुंबईमध्ये घर तर आम्ही राहता होतो त्या असे तर पोरं आम्ही म्हणजे मुंबईमध्येच घर नाही. गिरणी कामगार सचिन मनोहर चव्हाण आज या संघटनेवर कार्याध्यक्ष पदावर आहे. माझा एक आहे की 17 जो तुम्ही रद्द केलेला आहे की नाही या गोष्टी अजूनपर्यंत तुम्ही अंमल केली नाही. गेले किती संघटना कितीपर्यंत हा चालू आहे अजूनपर्यंत त्याचा काय तुम्ही आम्ही सोक्ष देतच नाही. दुसरी गोष्ट शेलू वांगणीला तुम्ही ज्याला जायचं आहे त्याला जाऊन दे, पण ज्यांना मुंबईमध्ये घर पाहिजे आहे ते अजून वंचित आहे का मुंबईमध्ये देत नाही. दुसरी गोष्ट आहे की वर्तमान पेपरामध्ये तुम्ही जाहिरात करता की तुम्हाला मुंबईमध्ये घर मिळणार, ते बी कांजूरमार्ग कुठे बोरवली अजूनपर्यंत त्यामध्ये जागा मिळाली नाही. आणि दुसरी गोष्ट ते घराची जे क्षेत्रफळ आहे तो बी जमीन आम्हाला तोपर्यंत मिळाली नाही. तर अजूनपर्यंत आम्ही किती संघटना घेणार. आता परत तुम्हाला 9 तारखेला तो दाखवलेला आम्हाला परत एकदा आम्ही तुम्हाला दाखवावं लागणार की तुमच्या म्हाडापासून असून दे का मंत्रालयापासून असून दे ते आंदोलन करायला लागणार तुमच्यापाशी. तुम्ही जो मराठा आरक्षणाला लगेच पटकन GR काढून देता, मग आमच्या लोकांना GR का काढून देत नाही आणि का आम्हाला मुंबईमध्ये घर देत नाही, अजून आम्हाला वंचित का ठेवता. अजूनपर्यंत मुंबईमध्ये जे नोकऱ्या नाहीत त्या लोकांना जे मराठी लोकांना बी आहेत आणि त्यामध्ये गिरणी कामगार वासालाही नोकऱ्या नाही. आज कॉन्ट्रॅक्टमध्ये जॉब किती चाललेले, आज कितीपर्यंत तुम्ही हे करणार आहे आमच्या लोकांचं. किती आहे आजपर्यंत. 9 तारखेला आलं, आता पुढचं आम्ही जे आंदोलन करणार आता तुम्हाला बघायचं आहे. जय महाराष्ट्र. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.